ब्रेकनंतर आपलं स्वागत। पुढची बातमी पाहूयात। कोल्हापुरात अद्यापही अपेक्षित पाऊस नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे। पावसाची प्रतीक्षा करत बळीराजानं अखेर पेरणी केली आहे, मात्र पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची भीती शेतकऱ्यांना आहे। अगोदर महागाईनं शेती परवडत नसताना दुसऱ्या बाजूला निसर्गानं साथ दिली नाही, तर यावेळी शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहेत आणि याचा थेट शिवारातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामांनी सध्या वेग घेतल्याचं पाहायला मिळते। शिवारामध्ये असे शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत। मी सध्या कोल्हापुरातल्या अशाच एका गावामध्ये आहे, तिथं शेतकऱ्यांच्या कामाची लगबग आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळते। या शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतीक्षा असल्याचं आपल्याला दिसून येते। काय सांगाल, पेरणी तर करताय मात्र पाऊस होताना दिसत नाही। पेरणी पूर्ण केलेली आहे, पाऊस जर नाही लागला आता तरी सगळं बी आमचं वाया जाणार, ट्रॅक्टरची मशागत वाया जाणार, मोलमजुरीची जे रोजगारांचा आहे त्यांचं पण प्रश्न अवघड होणार आहेत। पावसाची वाट आम्ही बघायला लागलोय, पाऊस यायला पाहिजे, पाऊस लागायला पाहिजे। आता अशी परिस्थिती, जनावरांना चारा नाही, खतांचे दर वाढल्यात, बियाण्याचे दर वाढल्यात, परत बियाण्यात पैसे नाहीत आपल्याकडे, म्हणजे बियाणे पेरणी करण्यासाठी। हे सगळ्या अडचणी भरपूर शेतकऱ्यासमोर आहेत। आता सरकारनं याच्याबद्दल काहीतरी जरा बियाणं वगैरे स्वस्त करायला पाहिजे, बियाणं दर कमी करायला पाहिजे, खताचे दर कमी करायला पाहिजेत। खताचे दर भरपूर वाढलेला आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारनं जरा ह्या आता तरी लक्ष द्यायला पाहिजे। शेती परवडते का? नाही परवडत। ट्रॅक्टरची मशागत, रोजगार मिळत नाही, त्यामुळे शेती तोट्यात आहे। शेती करायची म्हणून करतो, यात काही इन्कम नाही, शेतकऱ्याला काही चान्स नाही, 4 रुपये उभा राहत नाहीत यातनं। पाडायची नाही शेती म्हणून करायची। साधारण एकराला किती आता तुम्हाला खर्च जातोय आणि हे परवडते का? एकराला तसं म्हटलं तर आता 15 ते 20 हजार रुपये खर्च होतोय। माणसं म्हणा, खताचं, बियाणं, शेतीची मशागत, ट्रॅक्टरचे पैसे, परवडत नाही शेती। त्या मानानं सोयाबीनला दर नाही, 4000 दर आहे सोयाबीनला। पहिला दर चांगला होता, आता दर पाक पाडलाय सरकारने, या परवडत नाही। आम्ही सोयाबीन स्वस्त मध्ये घातला, आता परवडत नाही, त्यामुळे सरकारनं जरा सोयाबीनचं दर वाढावं, महागाई कमी करायला पाहिजे। आता शेती परवडत नाही काय, आता शेती परवडत नाही, आता रोजगार माणसाचे दर वाढलाय, सगळं झाले काय, महागाईने बी घ्यायचं। आता पाऊस पण अजून लागलेला नाही, पाऊस पण अजून लागलेला नाही, भीती आहे सगळी, पीक वाया जाईल वगैरे, पीक मध्ये वाया जायला लागले, म्हणजे आता ते उगावली पिकं पण वाळायला लागल्यात। आता हे पाऊस लागला तर आता हे सोयाबीन उगावून आता 120 रुपये किलो बी आणलंय, 600 रुपयाची पहिली पडती म्हणायची। ठिकाणी पाहायला गेलं तर शेतीची पूर्व मशागतीची कामं आहे तर शेतकऱ्यांची पूर्ण होताना पाहायला मिळतात। पेरणी केलेली आहे, मात्र पाऊस अद्यापही कोल्हापुरामध्ये म्हणावा तसा झालेला नाही आणि जर हा पाऊस लांबला तर मात्र दुबार पेरणीचं संकट आहे ते या शेतकऱ्यांच्यावरती येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आणि चिंतेत असल्याचं दृश्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।